आमच्या आगरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही चालल्या सुकी मच्छीला. इथे सोनाल्याला बाजार भरतो शनिवारी, तर आम्ही तिथे चालल्या. तर आमचा रस्ता तुम्ही बघू शकता. एवढ्या उन्हात पण कसं बरोबर आहे. म्हणजे आम्हाला 5 मिनटं लागतात. सुकी मच्छी म्हणजे आपल्या आगरी लोकांचं म्हणजे मेवाच आहे. आगरी लोकांना सुकी मच्छी आम्हाला लागतात. आता 5 मिनिटांना आपण सोनाले बाजारात पोचणार आहोत. आपला आगरी महोत्सव कुठं भरतं तिथंच हा बाजार असतो दर शनिवारी. तर चला आपण तिथे. तर आपण आता पोचलेलो आहोत सुकी मच्छीच्या बाजारात सोनाल्याला. आणि चला आपण आता सुकी मच्छी घेऊया. तो फायनली आम्हाला एक ठिकाणी म्हणजे मच्छी आवडली, मग आम्ही तिथनंच घेतली त्या ताईंकडून. आम्ही 2-2:30च्या सुमारास गेलतो. मग जास्त गर्दी नव्हती म्हणजे, पण ऊन खूप होता. तरी ते एकदम फ्रेश अशी मच्छी भेटली. म्हणजे आम्ही पटपट म्हणजे गेलेलो सुकी मच्छीच आणायला, पण आता तिथे दिसला आम्हाला इथं गरम मसाला, तर ते पण आम्ही घेतला. एक किलो करू. चला दुपारच्याला नाही, सकाळच्याला. मसाला पाहिजे. हा गरम मसाला कमी नाही का? ना मग आम्ही लसूण पण घेतला, आणि लसूण बऱ्यापैकी थोडा स्वस्त वाटला. आणि इथे सफेद कांदे पण भेटले. सफेद कांदे म्हणजे चांगले लागतात सुकी मच्छी बरोबर, मटणाबरोबर. नॉनव्हेज बरोबर सुकी म्हणजे कांदा चांगला लागतं, तर ते पण घेतले आणि आलो घरी. सुकी मच्छी म्हणजे अशी उन्हात तापून मोडून अशी डब्यामध्ये ठेवली का वर्षभर आपल्याला टेन्शन नाही, वापरता येतं आपल्याला वर्षभर. कधी पण घेतली आणि बनवली. आता घ्या 5 मिनिटांनी बघा सुकी मच्छी वाळत टाकली ना, किती पाहुणे आल्या. पाहुण्याने मुंगल्या त्या. मग या मुंगल्यांसाठी मी आयडिया केली घरांचे. आणला लक्ष्मण रेषा, तो कडू भेटते एक, तो मारला असं गोल गोल. लक्ष्मणाने कसं मारलेलं सीताला, सांगलेला याच्या बाहेर जाऊ नको. तर मीनी पण मग तेरनं सांगलं याच्या आतमध्ये जाऊ नका मुंगल्यांदो. आणि चला चाललो घरात. म्हणजे असं आता टेन्शन नाही मुंगल्यांना, आतमध्ये जाऊ नका. आणि सुकी मच्छी पूर्ण वाल असतावर तिथे आलाचा नाही, नाहीतर तुमची सुकी मच्छी अख्खी गायब.
तर तुम्हाला आमचा सोनाराचा बाजार कसा वाटला, चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, तर करा पटापट. चला.